नमस्कार। तर करंजखेडा ते साखरवेल रस्त्यासाठी गेल्या 25/4/2025 वार शुक्रवारपासून आम्ही सलग 4 दिवस आमरण उपोषण केले असता, तर या आमरण उपोषण दरम्यान या उपोषणस्थळी बऱ्याच ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवला। खास करून दहेगाव, चिंचोली, टाकळी, अंतूर, वाकी, त्यानंतर नागापूर, उंबरखेडा, सावरगाव, तर या सर्व गावातील व इतर गावातील लोकांनी आमच्या उपोषणस्थळी या ठिकाणी भेट देऊन आमच्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा दर्शवला। तर मी सर्व सरपंचांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर आमच्या उपोषणादरम्यान बऱ्याच नोकरदार वर्गांनी, शिक्षक वर्गांनी त्या ठिकाणी या रस्त्यासाठी आमच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला। बरेच उद्योगपती त्या ठिकाणी आमच्या भेटीसाठी आले व आम्हाला पाठिंबा दर्शवला। खास करून भरत भाऊ चौधरी, त्यानंतर रवी भाऊ पिंपळे, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर मनोज राठोड, त्यानंतर कन्नड तालुक्याचे नगराध्यक्ष संतोष भाऊ कोले यांचेही मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या उपोषणाच्या दरम्यान त्या ठिकाणी 2-3 वेळेस भेट देऊन प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या उपोषणाची दखल घेण्यास भाग पाडले, त्यांच्यासोबत संपर्क केला, आमच्याविषयी त्यांच्यासोबत चर्चा केली। तर मी संतोष भाऊ यांचेही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर खास करून समाजसेवक मनोज भाऊ पवार यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन आमच्या उपोषणाच्या ज्या अटी होत्या त्या अटी त्या प्रशासनाच्या लोकांना मान्य करण्यास त्या ठिकाणी भाग पडले। आणि त्यानंतर मी लोहगावचे सरपंच, माजी सरपंच गजानन गवळी यांचाही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। ज्यावेळेस ते उपोषणादरम्यान त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फोनच्या घंट्या वाजवण्यास सुरुवात केल्या, तर त्या ठिकाणी तातडीने सर्व पदाधिकारी उपस्थित झाले। तर मी गजानन गवळी यांचेही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर खास करून मला त्या उपोषणाचा एक माझ्या आठवणीतला क्षण म्हणजे ज्यावेळेस आम्ही 4 दिवस उपोषण केले, तर त्या 4 दिवसामध्ये 3 दिवस आमच्या उपोषणास्थळी भेट देण्यासाठी आलेले पालोदकर सर व पालोदकर मॅडम यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्यासोबत 5-5, 6-6 घंटे त्या ठिकाणी पाण्याचा घोट न घेता आमच्या उपोषणाला त्या ठिकाणी अनमोल असं सहकार्य केलं। तर मी पालोदकर मॅडम व पालोदकर सर यांचं खरंच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर मी करंजखेडा येथील सर्व नागरिकांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सकाळ संध्याकाळ दरम्यान आमच्या उपोषणास्थळी त्या ठिकाणी भेट दिल्या। आमचे उपोषणाचे स्टेटस, व्हिडिओ सोशल मीडियावर त्या ठिकाणी व्हायरल केले। त्यानंतर मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या उपोषणाची बातमी प्रकाशित केल्यामुळे प्रशासनाला आमच्या उपोषणाकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडले व आमच्या ज्या अटी होत्या त्या मान्य करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले। तर मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर आमच्या उपोषणासाठी खास करून सहकार्य करणारे, आम्ही उपोषणादरम्यान ज्या ठिकाणी बसलो असता त्या ठिकाणी मंडपची सुविधा देणारे आमचे कलीम पेंटर यांचाही मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असता, तर त्या अडचणीसाठी आम्हाला तत्पर मदत करणारे आमचे राहुल चोतमल यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर खुशालराव गाडे पाटील, त्यानंतर माजी सरपंच हर्षवर्धन निक्कम, त्यानंतर आपले माजी सैनिक शंकरराव गवारे, त्यानंतर अनिल पवार, मी या सर्व करंजखेडा येथील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। खास करून बद्रीनाथ गाडवे यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आम्ही उपोषणस्थळी बसलो असता तर उन्हाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी गरमत होते। तर बद्रीनाथ भाऊ यांनी आपल्या घरातलं कूलर काढून आम्हाला सलग 4 दिवसासाठी ते कूलर आमच्या उपोषणस्थळी त्या ठिकाणी दिले। तर मी बद्रीनाथ भाऊ आपले खरंच मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि खास करून आमच्या उपोषणाला सक्सेस करणारे आमचे मित्र नवाब सेठ, त्यानंतर आमचे अमृत भाऊ चौगुले, मी या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अनमोल असं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केले। धन्यवाद।